शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. महागाई भत्त्यात वाढ झाली असून याबाबतचा जी.आर. निघाला आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात 2% वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 58%वरून 60% झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर राज्य सरकारनेही महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे. राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत होता. आता त्यामध्ये 2%ची भर पडल्याने हा भत्ता 60%वर पोहोचला आहे. या वाढीव महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतन श्रेणीनुसार मोठी वाढ दिसून येईल. वाढत्या महागाईचा विचार करता कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात होती, ज्याचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेला 2% वाढीव दराने महागाई भत्ता, डीएनएस अलाउन्स व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार 1 जानेवारी 2026 पासून 60% दराने महागाई भत्ता अनुजने राहील. महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली असून आधी महागाई भत्ता 58% मिळत होता. आता नवीन महागाई भत्ता 60% मिळणार आहे. मित्रांनो, लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.